विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या तयारीसाठी आपल्या पद्धतीवर संपूर्ण विश्वास ठेवावा. परीक्षे पे चर्चा कार्यक्रमात पंतप्रधानांचा विद्यार्थ्यांना सल्ला. प्रत्येक विद्यार्थ्याची क्षमता आणि गती लक्षात घेऊन शिक्षकांनी संवेदनशीलतेने त्यांना वेळ द्यावा. पंतप्रधानांचं शिक्षकांनाही आवाहन. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून 2 दिवसांच्या मलेशिया दौऱ्यावर. व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा आणि सागरी सुरक्षा क्षेत्रांविषयी चर्चेची अपेक्षा. रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरणात रेपो दरात कुठलाही बदल नाही. महागाई दर पुढच्या 2 तिमाहीत किंचित वाढण्याची अपेक्षा. ॲडव्हान्टेज विदर्भमध्ये वाहन उद्योगाला 15,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा. सौर ऊर्जा मॉड्यूलमधून 1 लाख रोजगार निर्मितीची अपेक्षा. अजित पवार यांच्या मृत्यूनंतर राज्यात सुरू असलेलं राजकारण दुर्दैवी. हे राजकारण थांबवण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. राज्यातल्या शेतजमिनीच्या पोटहिस्स्यांचीही होणार मोजणी. प्रत्येक भूखंडाला डिजिटल भू आधार क्रमांक देण्याचा महसूल विभागाचा निर्णय. नाशिक, कोल्हापूर, नागपूर, सोलापूर, धुळे, जळगाव आणि अमरावती इथं भाजपाचे महापौर. अहिल्यानगरमध्ये राष्ट्रवादीच्या ज्योती गाडे महापौरपदी. राज्यातल्या 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी उद्या मतदान. यंत्रणा सज्ज. गडचिरोली छत्तीसगड सीमेजवळ सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत जहाल नक्षलवादी प्रभाकरसह 7 नक्षलवादी ठार, 1 जवान शहीद. मोठा शस्त्रसाठा जप्त. आणि इंग्लंडचा 100 धावांनी पराभव करत भारतानं 19 वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक जिंकला. स्पर्धेत भारताचा विजयाचा षटकार.